मंडळी, उलटी हा शब्द जरी ऐकला तरी आपल्याला किळस येते. पण तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्या जीवाच्या घाणेरड्या उलटीलाही सोने किंवा हिऱ्यांपेक्षाही जास्त किंमत मिळू शकते? कदाचित ऐकलं नसेल, पण होय, हे सत्य आहे. समुद्रातील व्हेल माशाची उलटी, ज्याला एम्बरग्रिस म्हटलं जातं, त्या उलटीला कोट्यवधी रुपयांची किंमत मिळते आणि त्यामुळेच त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. 6 नोव्हेंबरच्या रात्री बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी या संदर्भात पहिल्यांदाच मोठी कारवाई केली आहे. व्हेल माशाची जवळपास 1.5 कोटींची उलटी बीडमध्ये जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय टोळीशी त्यांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर कशी करण्यात आली ही सगळी कारवाई? महत्त्वाचं म्हणजे व्हेल माशाच्या उलटीला इतकी किंमत कशी? त्या उलटीचा वापर नक्की कशासाठी केला जातो, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका. पहिल्यांदा बीडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊयात. 6 नोव्हेंबरचा दिवस. व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे जण बीड शहरात येत असल्याची गुप्त माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय बाळराजे दराडे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या माहितीच्या आधारावर बीड शहराजवळच्या एका हॉटेलजवळ चरहाटा फाटा या ठिकाणी सापळा रचण्यात आला. या कारवाईत पुणे येथील शैलेश प्रभाकर शिंदे आणि बीडच्या पाटोदा तालुक्यातील विकास भीमराव मुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून जवळपास 1.5 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली, ज्याची किंमत देखील 1.5 कोटी रुपये जवळपास असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी शिंदे हा मुळेच्या गाडीत आला होता. यात त्याची कार देखील जप्त करण्यात आली आहे. तर शैलेश शिंदे हा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी त्याचा संबंध असावा असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या उलटीची वन विभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी व्हेल तस्करीची कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना व्हेल माशाची उलटी कुठून आणली, ते घेऊन कुठे चालले होते, बीडमध्ये ते कुणाच्या संपर्कात होते, पुण्यापासून बीड पर्यंत आरोपीने हा व्यवहार कसा ठरवला, यात त्यांना मदत करणारे कोण, तस्करीचा हा प्रकार केवळ व्हेल माशाच्या उलटीपर्यंतच मर्यादित आहे की याची व्याप्ती मोठी आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता आरोपींच्या चौकशीत मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मंडळी, आता व्हेल माशाची उलटी म्हणजेच एम्बरग्रिस बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. मुळात समुद्रातील स्पर्म व्हेल या माशाची ती एम्बरग्रिस असते. स्पर्म व्हेल हे आकाराने प्रचंड म्हणजे 50 ते 70 फूट लांब आणि 40 ते 50 टन वजनाचे असतात. त्यांचा वावर हा खोल समुद्रात असतो. त्यांचा आहारही मोठा असतो. ते समुद्रातील अनेक गोष्टी खात असतात, पण या गोष्टी जेव्हा पचत नाहीत तेव्हा त्या उलटीच्या माध्यमातून बाहेर काढतात. हा स्पर्म व्हेलच्या शरीरातील कचरा असतो, त्यालाच एम्बरग्रिस म्हणतात. ही एम्बरग्रिस सुरुवातीला काळ्या किंवा राखाडी रंगाची असते. त्याचा वासही घाण येतो, पण समुद्रात अनेक महिने किंवा कधी कधी अनेक वर्ष हा एम्बरग्रिसचा गोळा तरंगत राहतो. समुद्राचे खारे पाणी आणि सूर्यप्रकाशामुळे नंतर त्याचा रंग पांढरा किंवा पिवळसर होऊन जातो. अगदी मिळण्यासारखा एक गोळा तयार होतो. याला मात्र छानसा सुगंध असतो. अतिशय दुर्मिळ असणारा एम्बरग्रिसचा हा गोळा समुद्र किनाऱ्यावर मासेमारांना कधी कधी सापडतो, तर कधी लांबच लांब पसरलेल्या किनाऱ्यावर एम्बरग्रिस शोधण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर केला जातो. कारण कुत्र्यांना एम्बरग्रिसचा सुगंध चटकन जाणवतो. विशेषतः गुजरातच्या किनारपट्टीवरून एम्बरग्रिसची तस्करी केली जाते, कारण प्रामुख्याने याचा वापर अत्तर निर्मिती आणि महागडे परफ्यूम्स बनवण्यासाठी होतो. साधारण परफ्यूमचा सुगंध काही तासातच उडून जातो, पण जर परफ्यूम मध्ये एम्बरग्रिस म्हणजे व्हेलची उलटी मिसळलेली असेल तर त्या परफ्यूमचा सुगंध जास्त काळ टिकून राहतो. पांढऱ्या रंगाच्या उलटीला परफ्यूम इंडस्ट्रीत खूप मोठी डिमांड असते. याशिवाय सुगंधी द्रव्य म्हणूनही अनेक प्रोडक्ट्स मध्ये या उलटीचा वापर होतो. आयुर्वेदिक औषधी आणि युनानी औषधांमध्ये या उलटीचा उपयोग केला जातो. खास करून लैंगिक समस्या दूर करणाऱ्या औषधांमध्ये एम्बरग्रिसचा वापर होतो.
इतकंच काय तर 16व्या शतकात ब्रिटनचा राजा चार्ल्स द्वितीय हाही उलटी अंड्यांसोबत खायचा. 18व्या शतकात टर्किश कॉफी आणि युरोपमधील चॉकलेटचा टेस्ट वाढवण्यासाठी या उलटीचा वापर केला जात होता. तर इजिप्तमध्ये सिगारेटला फ्लेवर देण्यासाठीही एम्बरग्रिसचा वापर व्हायचा. पण नंतर युरोप, अमेरिका व इतर पश्चिमी देशात या व्हेल माशाच्या शिकारीवर व त्याच्या एम्बरग्रिस विक्रीवर बंदी घालण्यात आली. दुसरीकडे फ्रान्स तसेच अरब देशांमध्ये मात्र एम्बरग्रिसला प्रचंड मागणी आहे. आपल्या भारतात हे सगळं बेकायदेशीर आहे. व्हेल माशाच्या कोणत्याही अवयवाचा किंवा उत्पादनाचा वापर करणं आपल्याकडे गंभीर गुन्हा मानला जातो. पण अधूनमधून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होतच राहते. त्यात आता पुण्यानंतर बीडमध्ये पहिल्यांदाच जवळपास 1.5 कोटींची एम्बरग्रिस जप्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. स्पर्म व्हेल माशाच्या उलटीच्या संदर्भातील ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.